नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या 30 जुलैच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे राघवने एकाला फोन लावलेला असतो आणि तो बोलत असतो की आता ही DNA टेस्ट आले ना की कृष्ण सिंधू आहे बरोबर सिद्ध होईल। त्यानंतर रिपोर्ट आलेले असतात, त्यावेळेस मधू ते रिपोर्ट काढून वाचायला लागते, परंतु त्या क्षणी नेमकी पिंकी तिथे जाते आणि तिच्या हातातून रिपोर्ट वाचायच्या आधीच हिसकावून घेते आणि ते रिपोर्ट हातामध्ये हिसकावून घेते, त्याचा चुरगळा करते आणि त्यानंतर मधूला असं बोलते की मी एक जादू शिकून आले आहे। त्यावेळेस मधू म्हणते अगं तू काय करते तोपर्यंत पिंकीने त्या रिपोर्टचे पूर्ण चुराळा करून गायब केलेले असतात। त्यानंतर तिथे राघव येतो आणि म्हणतो हे काय चाललं आहे तुमचं आणि रिपोर्ट कुठे असं म्हणून तो पेपर आहे तो हातामध्ये घेतो, तो रिपोर्ट नसतातच, फक्त कागद असतो आणि त्यावेळेस राघव म्हणतो रिपोर्ट कुठे, त्यावेळेस पिंकी म्हणते रिपोर्ट तर गायब झाले। त्यानंतर पिंकी पुढे येते आणि म्हणते जिथं पिंकी आहे तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही, म्हणजेच ते DNA रिपोर्ट राघवने बघण्याच्या आधीच पिंकीने ते गायब केले असतात, म्हणजे पिंकीने त्याची पूर्णपणे वाट लावलेली असते। एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।